तर नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा ब्लॉग जो आहे तो शाळेतल्या मुलांबरोबर बरोबरचा आहे. कारण की खूप दिवसांनी आम्ही शाळेतले जे मित्र आहोत ते एकत्र ट्रिपला चाललो आहोत. तर मजा येणार आहे, मस्ती येणार आहे आणि मेन म्हणजे मेमरीज तयार होणार आहेत. तर आता चला तुम्ही आमच्यासोबत. आम्ही रस्त्यामध्ये थांबलोय, तर तुम्ही आता व्ह्यू बघा मस्तपैकी. त्या पुलावरून जायचं आता आम्हाला इकडे लेफ्ट साईडला. पूर्ण असं सगळं धुकं आहे मस्तपैकी आणि अशी इथं ग्रीनरी आहे. आता खरं म्हणाल तर मेचा महिना आहे, पण जे काय कोकणामधली ग्रीनरी आहे ती बघू शकता तुम्ही. सगळीकडे हिरवळ आहे मस्तपैकी पसरलेली. रत्नागिरीत उन्हाळ्यात पाऊस पडतोय मस्तपैकी. तुम्ही मागं बघू शकता, दिसत असाल तर बघा. म्हणजे असं छान धुकं पडलेलं आहे. आत्ता आम्ही सध्या तरी इथं खायला आलेलो आहोत. या मागच्या याला रिव्ह्यू म्हणून हॉटेल आहे, तिथं खायला आलोय म्हणजे फक्त कॉफी प्यायला आलोय. आणि आम्ही जे आणलेत भेळ ती तिथं करून खाणार आहोत. तर या तुम्हाला दाखवतो. ही ती भेळ आहे, प्रीमिक्स भेळ जी आहे लक्ष्मीनारायणची, ती खाणार आहोत आम्ही इथे मस्तपैकी. तर चला. टेस्ट वगैरे चांगली आहे, तुम्ही पण एकदा नक्की बघा, ट्राय करा, ट्राय करा, मस्त वाटेल. चला. खायला बसलेलो आहोत. ही ती प्रीमिक्स वाली ओली भेळ. सुकी भेळ आमचा आता स्नॅक झालेला आहे ना. आम्ही आता इथून निघालेलो आहोत. तर आता 2 तास अजून आता आम्ही डायरेक्ट चाललो गणपतीपुळ्याला, कारण की तिथं आज स्टे करणार आहे आणि उद्या रत्नागिरीला जाणार आहे. तर असं ठरलंय, आता बघू काय होतं. मयूर, अश्योग, श्रेयस, ओमकार. तर आता आम्ही संगमेश्वर या मंदिराचं दर्शन घ्यायला चाललेलो आहोत आणि ते आत्ता माझ्या समोरच आहे. 1 मिनिट थांबा, तुम्हाला दाखवतो लगेच. हे आहे ते मंदिर संगमेश्वरचं. तर हा आहे मंदिराचा एंट्रन्स. इथं नंदीची प्रतिमा आहे. हा असा गोल घुमट वरती, अशा प्रकारचं आर्किटेक्चर. अशा पायऱ्या आतमध्ये जायला. आणि ही पिंड संगमेश्वर या मंदिराची. आम्ही करणेश्वर मंदिरापाशी आलेलो आहोत. इथं व्हिडिओ काढायला मनाई आहे, सो माहिती नाही मला इथे व्हिडिओ काढता येईल का नाही, पण हे असं ते मंदिर आहे. छान असं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण दगडाचं कोरीव काम केलेलं आहे. दगडात मंदिर उभं केलेलं आहे हे थोडक्यात. हा मंदिराचा एंट्रन्स आहे. अशा प्रकारचं दगडात कोरीव काम केलेलं आहे.
आता हे मंदिर आहे ना, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, खिद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी कर्णेश्वर, हा असा धोरण श्रींताई केले. तुम्ही पूजा केलं तर पार्वतीचा 5वा कळस, असे 5 कळस आहेत, घागरी आहेत, आणि 5व्या घागरीवरती शिव पार्वती आहे. नंतर बघा 5 आणि पलीकडे सूर्यदेव आहे. अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण सूर्यकिरण जातात. पिंपळाखाली आहे. नंतर बघा हा म्हणून सूर्यपासून कोणती तर कर्णार्थ कर्णेश्वर. आणि पांडव जेव्हा अज्ञात असते त्या धनुर्विद्येला परशुराम होते, म्हणून याला महेंद्रगिरी पर्वत, परशुराम भूमी, सह्यागिरी, सह्याद्री म्हणतात. आणि परशुरामांना पांडवांना सांगितलं होतं 6वा आपला कर्ण मोठा भाऊ होता. महायुद्धानंतर कर्णाच्या स्मरणार्थ, भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बांधते. मंदिर बांधताना तुला अर्धा किलोमीटर जाकमाता देवी आहे, ती पाठ होण्यापूर्वी कोंबडीच्या पण ओरडली. पांडवांच्या आणि हे जे आपण बघत आहोत गोल सारखं आहे, ती पांडवांची 5 ताटं आहेत. ही तर एक आहे, हे 2 आहे, इकडच्या बाजूला तिसरं, इकडच्या बाजूला तिसरं, इकडच्या बाजूला चौथं, आणि जे आतमध्ये आहे ते 5वं. असे 5 पांडवांची 5 ताटं आहेत. आणि हे मंदिर पूर्ण हेमाडपंथी मंदिर आहे, म्हणजे फक्त दगडावर दगड ठेवून हे रचलेलं मंदिर आहे. तर आता आम्ही इथे पोहोचलो आणि इथे भक्ती निवास आहे, जे की गणपतीपुळे ट्रस्ट, गणपतीचा ट्रस्टचा आहे. तिथं तुम्हाला 350 पासून रूम अवेलेबल आहेत, AC नॉन AC. आणि आता आम्ही तिथेच राहत आहोत. तर तुम्हाला दाखवलं थोडक्यात काय कसं आहे ते. हा असा फुल इथला एंट्रन्स आहे हा मस्त. इकडं हा एंट्रन्स आहे आणि इकडं तर आम्ही हा असा हॉल बुक केला आहे, जिथे 600 रुपयात आम्हाला पडलेला आहे. आणि इथं आम्हाला 6 बेड दिले, म्हणजे थोडक्यात 100 रुपयाला 1 बेड. इथे गणपती ट्रस्ट, गणपतीमध्ये आम्हाला मिळालं. 3 वर्ष गणपती ट्रस्ट आहे, तिथे आम्हाला मिळाले. तर तुम्ही पण एकदा विजिट करा. फॅमिलीसाठी खूप चांगलं आहे. आम्ही तर बॅचलेस आहोत, त्यामुळे हा थोडंसं आम्हाला वाटलं, पण हे फॅमिलीसाठी खरंच खूप चांगलं आहे. 600 रुपये खूप चांगलं आहे, आणि ते जेवण तुम्हाला 100 रुपयांमध्ये मिळतं. तर नक्की विजिट करा. काय मग मम्या, सनस्क्रीन लावलं कसं वाटते? बरोबर वाटते. गोरी गोरी पडली पोर. सनस्क्रीन लावली कसं वाटतं? आम्ही निघालोय बीचला. आता बीचला जाऊ. पहिले दर्शन घ्यायचं का खायचं का बीचला जायचं माहित नाही, पण हा पहिले पेटपूजा फिर काम तुझ्या. एक मित्र आहे, त्याला गाडी चालवता येत नाही. कोल्ला आहे का माणसाने? बारक्या नाही कोल्ला दिला का माणसाने? हा नाही बरोबर का नाही? आमचं एकदम परफेक्ट गाडी चालवणार. इकडे इकडे लॉर्ड 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 सुयोग संदीप मंडलिक, सुयोग संदीप मंडलिक लॉर्ड कलम का बादशाह. आता चाललो आम्ही गणपती दर्शन घ्यायला. इथून याच्या समोरच बरोबर समोर तुम्हाला पार्किंग मिळेल, जे काही फ्री आहे. आणि हा एंट्रन्स आहे गणपतीपुळ्याचा. इथून एंट्रन्स सुरू होतोय. समोर साईडला मंदिर आहे आणि इकडच्या राईट साईडला बीच आहे, जे की आता भरती सुरू आहे, त्यामुळे बहुतेक तिथं पब्लिक आम्हाला जाऊन देणार नाहीत. पण आता बघूयात पुढं काय होतंय ते. तर तुम्हाला मोफत चप्पल सेवा स्टँड मिळतो आणि इथून एंट्री गणपतीची. आता आम्ही चाललो आहे बीचकडे, कारण की गणपतीचे तर आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे आम्ही इकडं चाललो आहे. इकडून बीच सुरू होतं. इकडं बाजारपेठ आहे गणपतीपुळेची, म्हणजे गणपतीच्या पुळे मंदिरापासून जवळपास तुम्ही छोट्या छोट्या वस्तू घेऊ शकता, जे की हँडमेड पण आहेत आणि लहान मुलांसाठी खेळण्याच्या वस्तू पण आहेत तिथे. तर इथून पुढे बीच सुरू आहे, तर बघा तुम्ही. गणपतीपुळेचं मंदिर, आतमध्ये एंट्री नाही आहे फोनला, त्यामुळे आम्ही बाहेरून व्हिडिओ काढतोय. हे आहे गणपतीपुळेचं मंदिर आणि हा आहे त्याचा सुंदर असा बीच.
तिकडं आता मस्त वेगळी खेळायला. आणि हे दोघं चंगू मंगू आणि घंटा आपण व्हिडिओ फोटो व्हिडिओ नुसतं काढायचे. आणि हा बीच आहे असा मस्त. खूप गर्दी, भरती चालू तरी पण खूप गर्दी आहे. आणि पाऊस सुरू झालाय थोडक्यात. आता आम्ही तर मस्ती वगैरे करणार आहोत. तर आता या बारक्याला घेतलं आम्ही आणि बारक्याला टाकलं पाण्यात आम्ही. बारक्याला घेतलं पाण्यात आमच्या गवली जमा का तसं जा सरात माग. ए कुठे तू बघ गवलं आमचं दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही इथे निघालो रत्नागिरी बीचला, आरेवारी बीचला ना. आरेवारी बीचला चाललोय आम्ही. तर भेटूयात तिकडे डायरेक्ट. आरेवारी बीच कसं वाटतंय? काय बोलत ना नुसतं भाऊ आता बघ ना किती लांब जायची. तिकडे जायचं आम्ही. खाली किती वेळ लागतो जायला? खालपर्यंत पोहोचतो तर किती वेळ? 30-35 मग थांबवत नाही का? माझं रायडर पायावरती करा. राईड हेवी ब्रेक ओर नाव. पायावरती काय चप्पल जातील. सेल्फी कोण बघणार? कोण बघणार? आता आम्ही आलो आहोत रत्नदुर्ग इथे रत्नागिरीमध्ये. दुर्ग बघायला जो की माझ्या मागे. आता तुम्हाला दाखवतो की तो कसा आहे रे. तर चला. या गडावरती एकापेक्षा जास्त बुरुज आहेत. बसक्या बुरुज, रेडे बुरुज, टेळक्या बुरुज असं समथिंग वेगवेगळे खूप असे बुरुजाची नाव आहेत. जेणेकरून आणि जिथून पूर्ण समुद्रावरती लक्ष ठेवता येतं. थोडक्यात हा दुर्ग हा फक्त लक्ष ठेवण्यासाठीच बांधला गेला होता. आणि इथं एक मंदिर पण आहे देवीचं, भगवती मंदिर म्हणून असं आहे. तर हे मंदिर आहे देवी भगवती म्हणून. देवी भगवती देवीचं मंदिर आहे इथं. आणि खूप सारे बुरुज आहेत जेणेकरून समुद्रावरती लक्ष ठेवता येईल. एवढंच या रत्नदुर्गवरती होतं. आता आपण बघूयात तुमचा प्रश्न काय आहे. तर जाता आम्हाला मध्येच एक मत्स्य संग्रहालय म्हणून एक जे फिश हे असतं आपलं जू टाईप मिळालेलं आहे. तिथं आम्ही आता आलेलो आहोत. काहीतरी 30 रुपये तिकीट आहे. आणि आता आम्ही तिकीट काढलं आहे आणि तुम्हाला दाखवतो त्यांचं एंट्रन्स वगैरे कसं आहे ते. इथून एंट्रन्स आहे मेन.
संग्रहालय बघून झालंय. या संग्रहालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे होते आणि जे मासे इथं बघतायत जे मासे समुद्रात मिळतात पण इथं नाही आहेत त्यांचं शव जे प्रिझर्वेटिव्ह करून ठेवलं होतं सायंटिफिक लॅबमध्ये, जसं ठेवतं आपल्या शाळेत जसं होतं तसं इथं प्रिझर्व करून ठेवलं होतं. जे की तुम्ही बघितलंच असतील, खूप सारे डॉल्फिन किंवा जे सी हॉर्सेस ते खूप आतमध्ये असतात ना पाण्याचे, ते जास्त बघतात आणि जास्त ठेवता पण येत नाही हे करून संग्रहालयात वगैरे. तर ते तसले जे मासे आहेत किंवा त्या प्रकारचे जे मासे आहेत ते इथं प्रिझर्व करून ठेवले होते ॲज अ सायन्स लॅबमध्ये आपण जसं शाळेमध्ये बघतो तसं. तर आता इथून आम्ही अजून पुढे जाणार आहोत बीचला. तर आता तुम्ही बघत राहा, कंटिन्यू करत राहा आणि मला वाटतं तुम्हाला मजा येतच असेल. तर असंच एन्जॉय तुम्ही पण करा तुमच्या शाळेतल्या मित्रांसोबत आणि लाईक करा व्हिडिओला आवडला असेल तर. थँक्यू. तर आज आहे शेवटचा दिवस रत्नागिरीमधला आणि आता आम्ही चाललो आहोत बीचवरती जरा मस्ती वगैरे करायला परत एकदा. तर ठीक आहे, तुम्ही आत्तापर्यंत कंटिन्यू राहिला, खूप चांगलं वाटलं. असंच बघत राहा माझे व्हिडिओ, म्हणजे मला पण छान वाटेल. चालेल. आरेवारी बीचला बघू, जमल्यास पाऊस पडतोय, जमलं तर मस्त करू आणि ते छोटे छोटे खूपच बारीक छोटे छोटे खेकडे आहेत. एक मिनिट थांबा. तर गाईज आता फायनली आम्ही घरी चाललो आहोत, म्हणजे थोडक्यात ब्लॉगचा एंड आहे. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ह्यांच्याबद्दल पण काहीतरी बोला. मित्रांबद्दल कसे वाटले माझे मित्र, तुमचे मित्र, शाळेतले मित्र. तर भेटूयात पुन्हा अशाच काहीतरी अनइंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. थँक्यू.